वेतनाच्या अनुषंगाने विविध लेखाशीर्षांना अनुदानाचं जे वितरण करावं लागते त्या वितरणाच्या संदर्भातला एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. हा शासन निर्णय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या अनुषंगानेही आनंदाची वार्ता देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 24 एप्रिल 2026चा अनुदान वितरणाच्या संदर्भातील एक महत्त्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सोबतच या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एक साधा सोपा प्रश्न हा आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे. त्याचंही उत्तर आपण देऊ शकता. आता आपण जाणून घेऊया 24 एप्रिल 2026चा एक शासन निर्णय. सुरुवातीला 4 संदर्भ आहेत आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने शासन निर्णय जाणून घेऊया. सन 2026-27 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे. या ठिकाणी सुरुवातीला अनुक्रमांक, लेखाशीर्ष, नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदानाची रक्कम रुपये हजारात आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. सुरुवातीला आपण लेखाशीर्ष जाणूया, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान हे लक्षात येईल. लेखाशीर्ष 012 021, त्यानंतर 048 66 84 119 164 173 182 191 208 262 271 422 442 442च्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता. सर्वसाधारण शिक्षण, माध्यमिक शिक्षण, अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य, सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदान 442 लेखाशीर्ष. त्यानंतर आहे 469 478 502 511 531 549 548 576 1026 1091 1115 1311 1331 3038 3261 3361 3379 3708 432 L119 L128 आणि L291. अशा प्रकारे शालेय शिक्षणाच्या संदर्भातील ही काही महत्त्वाची लेखाशीर्ष क्रमांक होती आणि त्या अनुषंगाने वितरित अनुदानाची रक्कमही आपण या ठिकाणी पाहिली असेल. याशिवाय मागणी क्रमांक E3 2204 क्रीडा व युवक सेवा या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे लेखाशीर्ष आपण या ठिकाणी पाहू शकता आणि सोबतच काही महत्त्वाच्या सूचनाही या ठिकाणी दिलेल्या आहे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून तो आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकता. शालेय शिक्षण विभागाचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.